विरंगुळा हास्ययोगा मंडळ व बालाजी हास्ययोगा मंडळ अलिबागतर्फे तुमचं स्वागत। मी तुम्हाला म्हटलं ना, हल्ली मी माझ्या मैत्रिणींना भेटायला जाते, जुन्या सगळ्या। तर आम्ही खूप सुख दुःखाच्या स्नेहीदार आहोत। एवढ्या आम्ही एवढ्या मैत्रिणींना त्यांचे मिस्टर सेशील म्हणून ते 2011 साली वारले ना, 10 साली वारले, फेब्रुवारी 11 तारीख 19 तारीख। तर ते माझे मित्र होते, त्यांचीही मिसेस आहे बरं का। पण आज आमच्या दोघींची मैत्री, मी त्यांना प्रॉमिस केली होती की स्वाती, ते मला स्वातीच म्हणायचे, मी त्यांना सेशील म्हणायचे। ते माझ्यापेक्षा जवळजवळ 20 वर्षांनी मोठे होते, पण आम्ही ते खूप चांगली मैत्री होती आमची। मला त्यांनी सांगितलं होतं, अगं या उषाला बघ बरं का म्हणे, तिला जरा धीर दे। आणि खरोखर तुम्हाला सांगते, आज मी त्यांच्याकडनं सपोर्ट घेतेय। आज ती परिस्थिती अशी आहे की एकमेक त्या सेशिलांनी मला सांगितलं त्यांना हे करायला, पण आज मी त्यांच्याजवळ बसली आहे ना, तर मला एवढा आधार वाटतोय त्यांचा। म्हणून मी तुमच्याशी शेअर करतेय की मैत्री जी आहे ना, मैत्री ही कायम जपून ठेवावी। हो ना उषाताई? आता तुम्ही झाडं लावली आहेत ना, आपण बघूयात, चला या। ही माझी अलिबागची मैत्रीण आहे। आता तिने स्वतःला एवढी गुंतवून टाकलंय ना की हे बघा किती छान। मला तुम्हाला का सांगायचंय की तुमचं वय किती? हा, त्या आहेत 74 वर्षाच्या बरं का। हे बघा अशी झाडं लावलेली आहेत। मी म्हणते ना, माझं मिशन जे आहे ना, झाडं लावा, झाडं जगवा। आमच्याकडे जागा नाही, हे नाही, आम्हाला वेळ नाही। बघा दिसलं का? म्हणून तुम्हाला मी माझ्या मैत्रिणीची हे करायला मुलाखत घ्यायची ठरवली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्या, हे मला सांगायचंय बरं का। आमच्याकडे वेळ नाही, आम्ही एकटे असतो। ज्येष्ठ नागरिकांकडे आजची पिढी बघत नाही। अरे काय गरजच नाहीये ना, बघू द्या ना त्यांना हे करू द्या ना, त्यांना काही कमी प्रॉब्लेम आहेत का? मला सांगा तुम्ही। मग जोपर्यंत आपल्या हातात बळ आहे, आपण मेंटली जोपर्यंत फिजिकली आपण फिट आहोत ना, तोपर्यंत आपण आपलं करावं। नंतर मला एक सांगा, तुम्ही आपले संस्कार आहेत, मग असं का बोलता तुम्ही लोक की ही आजची पिढी बिघडली आहे, आजची पिढी बघणार नाही? आपले संस्कार चांगले आहेत बरं का, याच्यावरती विश्वास ठेवा। आणि जेव्हा आपण हे करू, देवाच्या दैन्याने पडो ना अंथरुणात तर एवढंच विनंती आहे, देवाला प्रार्थना आहे। पण असं पुढच्या पिढीचे पंख कापू नका, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे। हे बघा कसे छान फुलं पाठीमागे ना बिग फ्लॅश हॉटेल आहे। हे बघा, हे जे नारळाचं झाड दिसतंय ना तुम्हाला, हे 90 साली आम्ही लोक राहायला आलो होतो। हे माझं स्वतःचं घर आहे, खालच्या फ्लोअरवरती राहते। हे मी 2nd फ्लोअरला आहे आता। तर ही गंगोत्री सोसायटी अलिबागची, हे तेव्हा आम्ही लोकांनी झाडं लावली होती नारळाची। बघा केवढी 90 सालाची गोष्ट करते, 90 सालाची। हे बघा दिसलं का तुम्हाला? म्हणून मी हे तुम्हाला शूटिंग दाखवतीये की पुढच्या, तेव्हा 90 साली आम्ही लावलं, तेव्हा आता ही नारळ आलेत, केवढे झालेत बघा, माड केवढा झालाय बघा। तर आता आपण जर बिया पेरू लावू झाडं, तर आपण हे करू शकतो पुढच्या पिढीसाठी, आपल्या नातवंडांसाठी, ते त्यांच्या नातवंडांसाठी करू शकतात। हे बघा गॅलरीत लावली आहेत झाडं, दिसली का? अशी ही असं हे आहे। तर एक हास्य होऊन जाऊ द्या, उषाताई हसा धन्यवाद तुम्ही, आणि अशाच चिर तरुण राहा तुम्ही, ही सदिच्छा। धन्यवाद।